नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यानंतर अनेक जण चक्रावतील की पुढल्या 5 वर्षामध्ये बंगालचा गुजरात होणार म्हणजे काय. कारण गुजरात म्हटल्यानंतर लगेच आपण खूप मागे जातो, एक 12-15 वर्ष मागे जातो, ज्या वेळेला नरेंद्र मोदी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये उतरले होते. आणि त्यावेळेला जो काय गवगवा वादावादी चर्चा चालू होती, त्यामध्ये विकासाचं गुजरात मॉडेल घेऊनच नरेंद्र मोदी मैदानात आलेत असं म्हटलं गेलं. आणि गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल ह्याची एवढी चर्चा झाली की गुजरात हे देशातलं सर्वाधिक विकसित राज्य आहे याचा गवगवा झाला होता. आणि म्हणूनच त्यानंतरच्या काळात मग केजरीवालाने देखील आपलं दिल्ली मॉडेल म्हटलं, वगैरे वगैरे सुरू. पण महाराष्ट्र हा औद्योगिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या देशातलं एक नंबरचं राज्य आहे, हे जगजाहीर आहे. पण दुर्दैव बघा मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या पूर्वी मुंबई हे राज्य होतं ज्याचा मोठा भाग आजचा महाराष्ट्र आहे. विदर्भ, मराठवाडा हे नंतर जोडले गेले. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग हे मिळून मुंबई राज्य होतं आणि त्याला गुजरात सुद्धा जोडलेला होता. नंतर महाराष्ट्राचं आंदोलन होऊन दोन वेगळी राज्य झाली, गुजराती भाषिकांचं गुजरात आणि मराठी भाषिकांचं संयुक्त महाराष्ट्र. पण जो काय मोठा स्वातंत्र्यपूर्व काळापासून विकास झाला ते मुंबई हे सगळ्यात मोठं औद्योगिक बंदर होतं, अर्थकारणाचं केंद्र होतं. म्हणूनच मुंबईचा झाला आणि आपोआपच त्या मुंबई सहित महाराष्ट्र झाल्यामुळे महाराष्ट्र हे 1960 नंतरच्या काळात देशातलं एक नंबरचं आर्थिक आणि औद्योगिक केंद्र झालं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. पण त्यानंतर म्हणजे प्रामुख्याने 21व्या शतकात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांच्या विरुद्ध गुजरातच्या दंगलीनंतर काहूर माजलं, तेव्हा राजकीय दृष्ट्या आपण लोकांच्या टीकेला उत्तर देऊ शकत नाही आहोत. चारीकडून आपल्याला घेरलेलं आहे दिसल्यानंतर मोदींनी सगळ्या टीकाकारांकडे, राजकारणाकडे पाठ फिरवली आणि गुजरातच्या जनतेला सुखी जीवन देण्यासाठी जी पावलं उचलली त्यातून बघता बघता गुजरात हे देशातलं एक प्रगत राज्य होऊन गेलं. आज महाराष्ट्राच्या बरोबरीने जर कुठल्या राज्याची तुलना होत असेल तर ती महाराष्ट्राची आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आरंभीचा काळ बघितला तर तुलनेने देशाची मुंबई जितकी आर्थिक राजधानी होती तेवढीच कोलकाता सुद्धा एक औद्योगिक राजधानी मानली जात होती. देशातलं 3 नंबरचं आर्थिक औद्योगिक राज्य म्हणून बंगालकडे बघितलं जात होतं. पण पुढल्या काळामध्ये काँग्रेसमधली लठ्ठालठ्ठी, नंतर डाव्यांनी केलेलं जे काय राजकारण होतं ते, आणि ममता दिदीने तर अराजक आणलं. आणि यामुळे 70-75 वर्षामध्ये देशातलं 3 नंबरचं राज्य आज जवळजवळ 25, 26, 27 नंबरवर जाऊन पडलेलं आहे. गुजरातची बंगालची तुलना करायची तर बंगालच्या सर्वसामान्य नागरिकाचं दरडोई उत्पन्न बघितलं तर त्याच्या दुप्पट उत्पन्न गुजरातच्या सामान्य नागरिकाचं आहे. याच्यातच तुम्हाला कळेल की बंगाली माणूस 1 रुपया प्रतिदिन मिळवत असेल तर गुजराती नागरिक 2 रुपये मिळवतो. आणि त्यामुळे 5 वर्षात बंगालचा गुजरात केला जाणार बदलताना आपल्याला बघायचंय. असं जेव्हा शीर्षक दिलं जातं तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात पहिली गोष्ट येते की आता झपाट्याने मागासलेला, आजारी पडलेला, बिमारू राज्य म्हणून ओळखला जाणारा बंगाल हा पुढल्या 5 वर्षात गुजरात सारखा अत्यंत प्रगत विकसित राज्य होऊन जाईल. बंगालची प्रचंड भरभराट होईल.
मित्रांनो, मला ते अपेक्षित नाहीये. कारण औद्योगिक आर्थिक भरभराट विकास याच्यासाठी दीर्घकाळ जात असतो. त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करायची, तरीही काही वर्ष जावी लागतात. तुम्हाला आठवतं, पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या 5 वर्षात विकासाच्या दिशेने देशाला घेऊन जाताना नरेंद्र मोदी वारंवार एक गोष्ट सांगत होते की मी विकासाचा मार्ग शोधला, विकासाचा रस्ता धरला आणि विकासाच्या योजना आखल्या. तरीही जे काही करत होतो ते आधीच्या सरकारांनी जे खड्डे पाडून ठेवलेत ते खड्डे भरून समतल परिस्थिती निर्माण करणं, एवढंच काम मी करू शकलो पहिल्या 5 वर्षात, असं मोदी 2018-19 मध्ये सांगत होते. तसंच बंगालमध्ये इतका प्रचंड खड्डे घालून ठेवलेली आहेत, विकासाचं, मानवी जीवनाचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं वाटोळं करून ठेवलेलं आहे. 6,000 पेक्षा अधिक कारखाने, कंपन्या बंगाल सोडून पळाल्या. एकेकाळी देशातल्या सगळ्या मंत्र्यांसाठी वाहन मानलं जायचं, ती अँबॅसेडर बंगालमध्ये बनवली जायची. आज त्या कंपनी हिंदुस्थान मोटर्सचं काय झालंय? तर सांगायचा मुद्दा असा की बंगालचा गुजरात होताना आपल्याला बघायचा आहे. याचा अर्थ तेवढी प्रचंड प्रगती किंवा प्रचंड झेप जी गुजरातने घेतलेली आहे, तेवढी झेप बंगालमध्ये घेतली जाऊ शकेल, अगदी किती डबल इंजिन सरकार असलं तरी, असं मला बिलकुल वाटत नाही. हा, पण त्यासाठी पोषक असलेली परिस्थिती निर्माण केली जाईल. आणि पोषक परिस्थिती याचा अर्थ प्रशासकीय आणि राजकीय आणि सामाजिक शांतता आणि सुरक्षा ही कुठल्याही प्रगतीच्या वाटेवरची प्राथमिक गरज असते. कोणही गुंतवणूकदार आला तर आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे, त्यातून लाभ होऊ शकेल अशी अपेक्षा असते. तेव्हाच भांडवलदार किंवा गुंतवणूकदार त्या जागी येत असतात, तिथे गुंतवणूक करत असतात. गेल्या 12 वर्षामध्ये जगातून प्रचंड प्रमाणावर भारतामध्ये जी आर्थिक गुंतवणूक आलेली आहे, औद्योगिक आणि टेक्नॉलॉजीची गुंतवणूक भारतामध्ये झालेली आहे. त्याचं मुख्य कारण भारतामध्ये आधीच्या 15, 20, 25 वर्षामध्ये जी राजकीय आणि प्रशासनिक अस्थिरता होती, ती मोदींच्या कालखंडामध्ये संपलेली आहे आणि त्या विश्वासाने लोक येत होते. त्याचबरोबर अनेक राज्यामध्ये मोदींच्या आणि अमित शहाच्या प्रयत्नांमुळे अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकार आली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या विविध राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी परदेशी गुंतवणूक, विकासाची कामं, इन्फ्रास्ट्रक्चर यातून आपापल्या बिमारू राज्यांना बाहेर काढलं. एकेकाळी बिहारमधून आमच्याकडची फक्त खनिजं पळवली जातात आणि आमच्या वाट्याला काही येत नाही म्हणून वेगळा झालेला झारखंड हे नवं राज्य आहे, 15-20 वर्षाचं असेल ते, पण त्या झारखंडने सुद्धा आज बंगालपेक्षा मोठी झेप घेतलेली आहे. झारखंडच्या सामान्य नागरिकाचं उत्पन्न जेवढं आहे त्याच्या तुलनेत बंगाली माणूस अधिक कंगाल आहे आणि म्हणून पटकन बंगालचा गुजरात होताना बघायचं म्हटलं की लगेच आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या कल्पना लोकांच्या डोक्यात येतील, पण ते सोपं नाहीये. तर या सगळ्यासाठी, त्या विकासाचा मार्ग मोकळा होण्यासाठी जी परिस्थिती निर्माण करायची आहे, त्या परिस्थितीसाठी पायाभूत परिस्थिती एक निर्माण करावी लागते. सुरक्षा, स्थैर्य, प्रशासनिक स्थैर्य या गोष्टी येण्यासाठी मुळात राजकीय स्थैर्य आवश्यक असतं. गेल्या जवळजवळ 30-40 वर्षामध्ये आपल्याकडे लोकशाहीला आकड्यांची लोकशाही बनवण्यात आलं. त्यामुळे 50% अधिक आमदार, खासदार याच्याकडे त्याचं सरकार, आणि ती गणित बिघडलं की सरकार पडलं की धोरणं, नीती सगळं बदललं, निर्णय बदलले, निर्णय फिरवले गेले.
मुंबईत तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये महायुतीला कौल मिळालेला असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या बरोबर गेले आणि पहिलं काम काय केलं असेल तर एकामागून एक सगळ्या विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्या राजकीय अस्थिरतेमुळे मुंबईच्या परिसरामध्ये जे अनेक मेट्रो मार्ग सुरू व्हायचे होते ते जे ठप्प झाले, ते उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडल्यानंतर जी व्यवस्था परत सुस्थिर होत गेली त्यानंतर मार्गी लागले आणि सुरू सुद्धा झालेले. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, राजकीय अस्थिरता हा विकासाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा असतो. एकदा राजकीय स्थैर्य आलं की आपोआपच प्रशासनिक आणि धोरणात्मक स्थैर्य त्या राज्याला, त्या व्यवस्थेला लाभत असतं, त्या समाजाला लाभत असतं. आणि एकदा तो स्थिर समाज, विकसनशील समाज दिसला की त्याच्याकडे मोठमोठी गुंतवणूक करणारे उद्योगपती आणि गुंतवणूकदार आकर्षित व्हायला लागतात. मोदींनी 2002च्या दंगलीनंतर पुढच्या 3-4 वर्षामध्ये जे राजकीय स्थैर्य निर्माण केलं त्यातून प्रशासनिक आणि राजकीय स्थैर्य आलं, सुरक्षा आली आणि त्यातून जगभरचा गुंतवणूकदारांचा ओघ तिकडे वळला. व्हायब्रंट गुजरात ही मोदींची कल्पना कमालीची यशस्वी ठरली आणि 2014 मध्ये गुजरात सोडताना मोदींनी गुजरातला देशातलं सगळ्यात वेगवान विकास करणारं, अर्थकारण पुढे घेऊन जाणारं राज्य म्हणून निरोप दिला होता. तेवढा चमत्कार पुढच्या 5 वर्षामध्ये जे मोदी 5, 10, 12, 15 वर्षामध्ये गुजरातमध्ये करू शकले ते शुवेंदू अधिकारी किंवा केंद्रातलं मोदींचं सरकार मिळून 5 वर्षामध्ये बंगालमध्ये करू शकणार नाहीत. पण त्यासाठी आवश्यक असलेली राजकीय परिस्थिती पुढल्या 5 वर्षामध्ये बंगालमध्ये निर्माण केली जाईल. याचा अर्थ पहिलं पाऊल हे राजकीय स्थैर्याचं आहे. दर 5 वर्षांनी सरकार बदललं पाहिजे असं जे पॉलिटिकल पंडित म्हणतात ते तद्दन बेअक्कल आहेत. सरकार बदललं चालेल, पण सतत धोरणं बदलणारी सरकार हे राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचं लक्षण असतं. आणि म्हणूनच राजकीय स्थैर्य ही कुठल्याही राज्याची विकासाच्या वाटचालीतली पहिली गोष्ट असते, पहिली गरज असते. आणि म्हणून अमित शाह किंवा नरेंद्र मोदी हे ज्या प्रकारचं राजकारण करतात त्यामध्ये बंगालमध्ये सगळ्यात प्राथमिकता जर असेल तर ती आर्थिक अस्थिरता, राजकीय अस्थिरता संपवण्याची आहे. की चला 5 वर्ष काय ते सरकार मिळेल ते लुटून घ्या, पळवून घ्या, मग गुंडगिरी करू, काही करू, सत्ता गेली तरी चालेल. अशा पद्धतीत बीजेपीचं सरकार चालणार नाही. बीजेपीचं सरकार हे अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालेल. त्यामध्ये संघटना भक्कम करण्याला प्राधान्य असेल आणि संघटना भक्कम करताना लोकांचा आत्मविश्वास वाढवून, लोकांचा आत्मविश्वास विकासाच्या कामासाठी जोडण्यासाठी जे राजकीय स्थैर्य पाहिजे आणि त्या राजकीय स्थैर्यातून येणारी गुंतवणूक गोळा करायला सुरुवात होईल. आज आपण गुजरात, मी जेव्हा गुजरात म्हणतो तो विकसित गुजरात बाजूला ठेवा, राजकीय गुजरात बघा. मोदींनी 12 वर्षात 15 वर्षामध्ये गुजरातमध्ये सरकार पाडण्याची मानसिकता असलेली जी विरोधी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती संपवून टाकली. 1995 मध्ये पहिल्यांदा केशुभाई पटेल यांचं भाजप सरकार पूर्ण बहुमताचं आलं होतं. त्यातल्या मतभेदांना खतपाणी घालत घालत काँग्रेसने आगीत तेल होतं भाजपचं सरकार पाडलं. मध्यावधी निवडणुका घ्यायची वेळ आली आणि या सगळ्या गडबडीमध्ये गुजरात अर्थकारणात ताकदवार असताना सुद्धा मागे पडत गेला.
शेवटी तर अशी परिस्थिती की भाजपच्या फोडलेल्या आमदारांनाच, शंकरसिंग वाघेला यांना सुद्धा काँग्रेसने मुख्यमंत्री केलं. पण त्यानंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यासारख्या नेत्यांनी एक चंग बांधला की आपल्याला राज्यात विरोधी पक्ष हवा आहे, पण तो सरकार पाडणारा आणि राजकीय अस्थिरता आणणारा नको, म्हणून सतत सत्तेला आव्हान देऊन राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोधी नेता काँग्रेसकडे असू नये याची काळजी मोदी शहांनी घेतली. बंगालमध्ये ज्या प्रकारचं राजकारण आज आहे किंवा गेले 4 दशक चाललं, त्यातून बंगालला बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा राजकीय स्थैर्य द्यायला लागेल. आणि राजकीय स्थैर्य याचा अर्थ विरोधी पक्षामध्ये सरकार पाडण्याची जी हौस असते, जनहिताची पर्वा न करता सरकार पाडणं, सरकार अस्थिर करणं, ही जी प्रवृत्ती असते ती संपूर्ण टाकायची, ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची नीती आहे. महाराष्ट्राकडे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे यांनी जी दगाबाजी केली त्यातून अनुभव घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून विरोधी पक्ष, सरकार अस्थिर करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोधी पक्ष संपूर्ण टाकलेला आहे. आज जेव्हा आपण उभाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष नामशेष किंवा नामोहरम झालेले बघतो, त्यामागे महाराष्ट्रातलं राजकीय स्थैर्य तुम्हाला दिसून येतं. बंगालमध्ये किंवा तेच तुम्हाला उत्तर प्रदेशात झालेलं दिसेल, तेच तुम्हाला बिहारमध्ये झालेलं दिसेल. बीजेपीचं सरकार जिथे जिथे आलं तिथे तिथे सरकार पाडण्याची आणि राजकारण अस्थिर करण्याची जी मानसिकता आहे ती संपवण्याचे डावपेच मोदी शहा खेळत गेले. आणि आता बंगालमध्ये ममताजी परत बाउन्स बॅक करतील का हे विचारणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ करतोय. ममता दिदींना राजकारणात भविष्य नाही. आणि ममता दिदी सोडा, जे कोणी भाजपचं सरकार पाडून बंगालचं राजकारण अस्थिर करायला बघतील, अशा कुठच्याही प्रवृत्तीला बंगालमध्ये मोदी शहा डोकं वर काढू देणार नाहीत. त्यातून पहिल्या 5 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्येच राजकीय स्थैर्य किती चांगलं आहे बंगालमध्ये ते दाखवलं जाईल. किंबहुना मतदाराने 207 जागा भाजपला देऊन ते राजकीय स्थैर्य असू शकतं हे सिद्ध केलेलं आहे. आता त्याची पावती देणं हे काम भाजपला, मोदी, शहा आणि शुभेंदू अधिकारी यांना द्यायचे. आणि त्याचा अर्थ असा की ममता दिदी असो, काँग्रेस असो किंवा डावी आघाडी असो, या सगळ्यांना ज्या प्रकारे बंगाल अस्थिर करायचंय, राजकीय अस्थिर करायचंय, त्याच्यासाठी किंचितही जागा न ठेवणे. विरोधी पक्ष असला पाहिजे, पण राजकारण आणि अर्थकारण अस्थिर, अराजकीय करणारा विरोधी पक्ष नको. या अर्थाने मी गुजरात आणि बंगाल असं म्हटलेलं आहे. गुजरातच्या वाटेने जायचं असेल तर पहिल्यांदा अशी अस्थिरतेची पूजा करणारी प्रवृत्ती ज्या विरोधी पक्षात आहे त्याचं संपूर्ण खच्चीकरण आवश्यक आहे. गुजरातमध्ये विरोधी पक्ष कसे खच्ची होत गेले तो एक स्वतंत्र विषय आहे. मी कधीतरी त्याच्यावर व्हिडिओ करीन. पण आज बंगालचा गुजरात आणि एकदा अशा प्रकारे राजकीय स्थैर्य आलं की भाजपला त्या राज्यातून हरवणं अशक्य होऊन जातं. मुख्यमंत्री बदलतात, सरकार बदलतात, पण ती राजकीय अस्थिरता आणत नाहीत. असा बंगाल बनवणं हे पुढल्या 5 वर्षातलं भाजप समोरचं पहिलं ध्येय आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.